नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे आकाश आता खूपच जास्त डिस्टर्ब असतो. आपण बघितलं प्रेक्षकांनो, बाळ गेल्यानंतर भूमीची अवस्था किती वाईट झालेली आहे. तर ती एका उशीला आपलं बाळ समजते आणि त्याच्याबरोबर अगदी खरोखर तिची मुलगी असल्यासारखं त्याच्याबरोबर बोलत असते आणि त्याला घेऊन ती वावरत असते. ते सगळं बघितल्यानंतर आकाशला त्या गोष्टीचं फार वाईट वाटत असतं. भूमीच्या मानसिकतेला किती मोठा धक्का बसलेला आहे हे आपण बघितलंच. त्याचबरोबर इथे आकाशचं दुःख कमी करण्यासाठी त्याला भेटायला अक्षय आणि रमा हे दोघेजण आलेले असतात. ते दोघेजण जेव्हा दारामध्ये येतात तेव्हा त्यांना बघून आकाश खूपच जास्त सरप्राईज होतो. आकाश म्हणतो, "अरे अक्षय, रमा तुम्ही?" आणि जाऊन त्यांना भेटतो. तेव्हा इथे अक्षय आता आकाशची विचारपूस करतो. त्याला म्हणतो, "कसा आहेस तू?" बाळाबद्दल कळलं आणि त्याला कडकडून मिठी मारतो. त्याला आधार देण्याचं काम करत असतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बरं झालं तुम्ही दोघंजण आलात, या ना बसा. तेव्हा इथे आकाश आता स्टार्टिंग ते एंड जे काही भूमीबरोबर त्याच्याबरोबर घडलेलं असतं ते सगळं इथे अक्षय आणि रमा या दोघांना सांगतो. जेव्हा बाळ जातं तेव्हा इथे भूमी कशी काय बदलते आणि उशीला आपलं बाळ समजते त्यापासून ते इथे आकाश म्हणतो की भूमी तू काळजी करू नको, आपण आपल्या बाळाला लवकरच घरी घेऊन जाऊया. आणि त्याचबरोबर इथे आता गृहप्रवेश करत असताना जे काही भूमीने सांगितलेलं असतं की बाळाची पावलंसुद्धा लक्ष्मीच्या पावलांनी इथे उमटली पाहिजे आणि त्यामुळे इथे भूमी स्वतः त्याच्यावरून चाललेली असते. त्याचबरोबर ती म्हणते की आम्ही बाबावरती रागवलो आहे कारण इथे बाळ घरी आलं आहे आणि बाबाने रूममध्ये थोडीसुद्धा सजावट केलेली नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही बाळावरती कोण जास्त प्रेम करतो त्याबद्दल बोलत होती. ती जास्त प्रेम करते आणि मी नाही करत, असं तिचं म्हणणं होतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की बाळाला खेळणी आणायला हवी, त्याच्यासाठी पाळणासुद्धा हवा. हे सगळं ती कशी सांगत असते आणि तिच्या डोक्यावरती त्याचा कसा विपरीत परिणाम झालेला असतो याबद्दलसुद्धा आकाश म्हणत असतो. आणि त्यानंतरला पारितोषचा फोन येतो. तेव्हा तिथे बाळ रडत असतं. तेव्हा बाळाचा आवाज ऐकल्यानंतर भूमी खूपच जास्त डिस्टर्ब होते आणि ती आकाशला म्हणत असते की आकाश, तू बघितलंस का रे, बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. ते बाळ जणू काही माझ्याकडे बोलत होतं, ते बाळ जणू काही मला त्याच्याकडे बोलवत होतं, असंच मला वाटत होतं. तेव्हा इथे भूमी पूर्णपणे डिस्टर्ब होते कारण त्या बाळाच्या रडण्याचा आवाज तिला ऐकू आलेला असतो. आणि तोच आवाज जेव्हा ती मंदिरापासून येत असते तेव्हासुद्धा पारितोषकडे बाळ असतं. तेव्हा तो रडण्याचा आवाज तिला ऐकू आलेला असतो आणि घरी आल्यानंतरसुद्धा तेव्हा ते बाळ तिला बोलावते असं वाटत असतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, खरंच आम्हालासुद्धा ही गोष्ट कळली ना, तेव्हा कसं रिॲक्ट व्हायचं काही कळलंच नाही. तेव्हा आकाश म्हणत असतो, तिला खूपच जास्त जपावं लागणार आहे. तेव्हा इथे रमा म्हणत असते की भूमीची अवस्था ऐकल्याने फार वाईट वाटलं आणि आम्ही इथे फक्त तुमचं दुःख शेअर करायला आलेलो नाही, तर आम्ही इथे तुम्हाला नवीन आशा देण्यासाठी आलेलो आहोत. तेव्हा इथे अक्षय म्हणत असतो, आणि जेव्हा आम्हाला एवढी मोठी दुःखाची बातमी कळली तेव्हा मी विचार केला की तुम्हाला येऊन भेटायला हवं. अरे मित्र कशाला असतात, सुखदुःख एकमेकांबरोबर शेअर करण्यासाठी तर असतात ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आणि तू काळजी करू नको, भूमी लवकरच बरी होईल, तिला लवकरच हे सगळं सत्य कळेल. तेव्हा इथे आकाश म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला सांगितले भूमीच्या मानसिकतेबद्दल, तिची सध्या काय अवस्था आहे त्याबद्दल. फोनवरती आपलं बोलणं झालं आहे, तुम्ही जरा प्रत्येक गोष्ट आता सांभाळून घ्या. तेव्हा अक्षय म्हणतो, तू अजिबात काळजी करू नको, तू आम्हाला जसं सांगितलं आहेस ना, आम्ही तसेच रिॲक्ट होऊ आणि आम्ही इथे फक्त तुमच्याजवळ बोलायला आलो आहे, बाकी काही नाही. त्यानंतरला तिथे भूमी आलेली असते. भूमी म्हणते की अरे अक्षय, रमा तुम्ही दोघेजण, आणि ती लगेचच बाळाला घेऊन खाली येते. तेव्हा इथे आकाशने सांगितलेलं असतं परिस्थिती जरा सांभाळून घ्या म्हणून. त्यानंतर इथे आता भूमी आलेली असते. तेव्हा ती म्हणते, अक्षय, रमा कशात तुम्ही दोघंजणं, आणि आज इकडे कसे काय आलात? बाळा बघतोयस ना, हा आहे अक्षय काका आणि ही आहे रमा मावशी. अरे हे आहेत ना तुझे बाबांचे मित्र आहेत, खूपच जवळचे. तेव्हा इथे आता अक्षयलासुद्धा आकाशने जे काही सांगितलेलं असतं त्या पद्धतीने तो रिॲक्ट होतो. तो म्हणत असतो की अरे वा बाळा, अगं कशी आहेस तू? तेव्हा इथे रमासुद्धा म्हणत असते,
काय गं, कशी आहे माझी भाची? तेव्हा इथे अक्षय म्हणत असतो की तुझी भाची असेल, पण माझी तर बाबा पुतणीच आहे. हो की नाही बाळा, कशी आहेस तू? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की सॉरी हां, म्हणजे बघा ना, ती लगेच रडायला लागली. बाहेरची नवीन माणसं बघितली ना, की ती जरा बिथरते. बाकी काही नाही. तुम्ही दोघेजणं बसा, मी जरा तिला गप्प करते. आणि इथे भूमी आता बाळाला घेऊन बाजूला झालेली असते. कारण तिला असं वाटत असतं की बाहेरच्या माणसांना, नवीन माणसांना भेटल्यानंतर ती रडायला लागते. तेव्हा रमा म्हणत असते, खरंच भूमीची अवस्था बघून खूपच जास्त वाईट वाटते मला. तिला खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे एवढा मोठा धक्का बसलाय तिला, की तिचं बाळ गेलंय हे सुद्धा तिला कळत नाहीये आणि म्हणूनच ती अशी वागते. पण तुम्ही काळजी करू नका आकाश भाऊजी, भूमी लवकरच बरी होईल. म्हणजे बघा ना, तिचं जे काही हरवले ना, ते तिच्याकडे जरूर पूर्ण येईल. आणि अजूनही तिची आशा संपलेली नाहीये. तिची इच्छाशक्ती जागृत आहे. आणि जेव्हा आपली इच्छाशक्ती जागृत असते ना, तेव्हा आपलं जे काही हरवलेलं असतं ते आपल्याकडे परत नक्की येतं. आणि एका आईमध्ये खूपच जास्त ताकद असते. तिचा आवाज बाळापर्यंत नक्की पोहोचेल. तेव्हा इथे अक्षय म्हणतो आणि कसं असतं ना आकाश, म्हणजे प्रकाशाचा आवेग जास्त असतो, पण त्यापेक्षाही आईचा आवाज जास्त असतो आणि तो आपल्या बाळापर्यंत नक्की पोहोचतो. त्याच्यामुळे इथे आता भूमीचा आवाज तिच्या बाळापर्यंत नक्की पोहोचेल आणि जर देवाच्या मनात असेल, तर तुम्हाला तुमचं बाळ नक्की मिळेल. तुमच्या आयुष्यात बाळाचं सुख नक्की येईल. आणि त्यासाठीच तर आम्ही इथे आलो आहे, तुम्हाला शुभेच्छा द्यायला. तेव्हा इथे रमा म्हणत असते की इथे आपल्या भूमीची इच्छाशक्ती खूपच जागृत आहे आणि इथे देव तिची इच्छा नक्की पूर्ण करेल. तिच्या आयुष्यातसुद्धा बाळाचं सुख लवकरच पूर्ण होईल आणि ते येईलसुद्धा. तेव्हा इथे आता देवी आईची मूर्ती मी तिच्यासाठी घेऊन आली. देवी आईचा आशीर्वाद नेहमी तिच्याबरोबर राहील. तेव्हा रमा म्हणत असते की भूमी एक आई आहे आणि प्रत्येक आईकडे हे लढाईचं बळ जास्तच असतं. जेव्हा ती आई होते ना, तेव्हा तिच्यामध्ये जास्तीची शक्ती निर्माण झालेली असते. तशीच आपली भूमी आता खूपच जास्त ताकदवर झालेली आहे. कितीही मोठं संकट आलं तरीसुद्धा ती त्या संकटाशी 2 हात नक्कीच करू शकते आणि म्हणूनच इथे तिला शक्ती मिळावी, तिच्या संपूर्ण इच्छा पूर्ण व्हाव्या, म्हणून मी तिच्यासाठी देवी आईची मूर्ती घेऊन आले. प्रत्येक संकटामध्ये देवी आई तिची मदत करेल आणि तिला जे हवं ना लवकरच मिळेल. जे तिचं हरवलंय ते तिच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि बाळापर्यंत तिची हाक नक्की पोहोचेल असं रमा म्हणते. असं अक्षयसुद्धा म्हणत असतो की जे काही तुमचं हरवलंय ते तुमच्याकडे येणार. बाळाचं सुख तुम्हाला सुद्धा मिळणार, ते सुद्धा लवकरच. तेव्हा इथे आता भूमी बाळाला झोपवत असते. तेव्हा आकाश हळूच म्हणत असतो की ठीक आहे, आता आम्ही सुद्धा निघतो. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश, जरा बाळाला पकडतोस का? तेव्हा इथे रमा आपल्या बॅगेतून इथे आता देवी आईची मूर्ती काढते आणि म्हणत असते की भूमी, हे बघ, तुझी इच्छा पूर्ण व्हावी, तुला जे हवंय ते सगळं मिळावं, तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. तेव्हा इथे मी देवी आईची मूर्ती तुझ्यासाठी घेऊन आली. देवी आई प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल आणि तुझ्या इच्छा लवकरच पूर्ण करेल. आणि त्याचबरोबर प्रत्येक संकटाशी लढण्याला तुला बळ हवं आहे, ते बळ आपली देवी आई तुला नक्की देईल. त्यामुळे इथे आता रमाने तिच्यासाठी खूप सुंदर अशी मूर्ती आणलेली असते आणि ती म्हणत असते की देवी आईची मूर्ती नेहमी तुझ्याबरोबर ठेव. तेव्हा इथे भूमी ती मूर्ती लगेचच आपल्या हातामध्ये घेते, बाळाला आकाशकडे देते आणि ती मूर्ती आपल्या हातामध्ये घेते आणि मूर्तीचा आशीर्वाद घेते. त्याचबरोबर आकाशला सुद्धा ती आशीर्वाद देते आणि इथे बाळाच्या सुद्धा ती डोक्याला लावते. तर इथे देवी याचा आशीर्वाद आता भूमीने सगळ्यांना दिलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते की रमा, खरंच मूर्ती खूप सुंदर आहे आणि थँक्यू, तू माझ्यासाठी इथे मूर्ती घेऊन आलीस. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, बरं ठीक आहे, चला आम्ही पण आता निघतो, आम्हाला पण उशीर होतोय. तेव्हा आकाश म्हणतो, असं कसं लगेच उशीर होतोय तुम्हाला? आता तर तुम्ही आलात ना, चहा पाणी घ्या. आणि मी तर म्हणतो आता आल्यासारखे 2 दिवस राहा ना, म्हणजे आम्हालासुद्धा बरं वाटलं तुम्ही आलात तर, आणि तुम्ही जर राहिलात तर आम्हाला खूप आनंद होईल. तेव्हा इथे आता रमा म्हणत असते की नाही, नको, आम्हाला निघायला हवं. तेव्हा भूमी म्हणते, कशाला? आता आलायत ना तुम्ही, तर राहा ना 2 दिवस, आम्हालासुद्धा बरं वाटेल. राहा ना रमा, अक्षय भाऊजी.
तेव्हा इथे अक्षय म्हणत असतो, नाही नको, खरंच आम्हाला सुद्धा राहायला गप्पा मारायला खूप आवडलं असतं, पण आता आम्हाला पुण्याला परत निघायचं आहे ना, आणि त्याचबरोबर आम्हाला पुन्हा यायचं आहे ना तुम्हाला भेटायला, तेव्हा आम्ही राहू नक्की, पण आता जायला हवं, कामंसुद्धा आहेत ना. तेव्हा आकाश म्हणतो, तुम्ही दोघेजणं राहिला असतात तर खरंच खूप छान वाटलं असतं, पण तुम्ही पुन्हा नक्की या, मी तुमची वाट बघतोय. तेव्हा भूमी म्हणते, नक्की, आम्ही बाळाचा कार्यक्रम करू ना, त्याचा वाढदिवससुद्धा मोठा करणार आहोत, तेव्हा तुम्ही नक्की या, आम्ही तुम्हाला आमंत्रण देऊ. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, हो नक्की, आणि तुम्हीसुद्धा बाळाची व्यवस्थित काळजी घ्या, आम्ही आता निघतोय. तेव्हा भूमी म्हणत असते, तुम्ही दोघेजणं इथे आलात, तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, मग काय, आता मित्राला इतके दिवस भेटणं झालं नव्हतं, विचार केला की आता बाळाची बातमी कळली तर त्या निमित्ताने तुम्हालासुद्धा भेटणं होईल आणि बाळालासुद्धा भेटणं होईल. तेव्हा आकाश म्हणतो की अक्षय, तुला भेटून खरंच खूप छान वाटलं, तुम्ही दोघेजणं नक्की परत याल ना. तेव्हा अक्षय म्हणतो, हो नक्की येऊ. तेव्हा इथे अक्षय म्हणत असतो की आकाश, काळजी घे, आणि खरंच सगळं काही धीराने सामोरं जातोयस तसाच जा, आणि भूमी आणि बाळाची दोघांची व्यवस्थित काळजी घे, हो की नाही भूमी. तेव्हा भूमी म्हणते, हो अगदी बरोबर, आणि घेतोय तुमचा मित्र आकाश आमची खूप जास्त काळजी घेतोय. तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो की आणि थँक्यू, तुम्ही जे काही मी तुम्हाला सांगितलं होतं अगदी तसेच रिॲक्टसुद्धा झालात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की रमा, तू सुद्धा नक्की ये, तुला भेटूनसुद्धा मला खूप जास्त छान वाटलं. त्यानंतरला इथे आता भूमी आणि आकाश हे दोघेजणं रमा आणि अक्षयला बाय करतात. रमा अक्षय दोघेजणं भूमी आणि आकाश यांना भेटून पुण्याला जायला पुन्हा निघालेले असतात. तेव्हा इथे भूमीला सुद्धा छान वाटतं, कारण इथे रमा म्हणत असते की मी तर बाबा मावशी आहे बाळाची, हो की नाही, माझी भाची आहे ती. तेव्हा आकाश म्हणतो, आणि माझी तर पुतणी आहे, अशी त्यांनी आता नातीसुद्धा सांगितलेली असतात. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, छान मूर्ती आणली आहे ना रमाने, रमा पण खूप चांगली आहे, आणि इथे आता बाळाची आणि माझी काळजी आहे म्हणून तर बघायला आले ना दोघंजणं, आणि येताना देवीची मूर्तीसुद्धा घेऊन आले, खूपच प्रेमळ आहेत. आणि इथे आई योगेश्वरीच्या समोर भूमी आता मूर्ती आणून ठेवते, आणि आकाश आणि भूमी दोघेही जण इथे आता देवी आईचा आशीर्वाद घेत असतात. तेव्हा भूमी म्हणत असते की इथे बघितलंस आकाश, रमाने खूप सुंदर मूर्ती आणली, पण आता चला, मी आणि बाळ आम्ही दोघीही जणी तुझ्यावरती रागवलोय, आम्ही रुसलोय. तेव्हा आकाश म्हणतो, का पण. तेव्हा भूमी म्हणते, नाहीतर काय, आम्ही जेव्हापासून घरी आलोय तेव्हापासून मी तुला सांगते आकाश, की बाळाला पाळणं हवं आहे, पाळणं हवं आहे. ती रडत असते, तुला माहिती आहे का, पाळण्यामध्ये बाळ टाकल्यानंतर आणि हळवल्यानंतर बाळ लगेच झोपी जातं, रडायचं बंद होतं, पण तू तर अजून बाळासाठी पाळणं आणलेलंच नाही आहेस, त्याच्यामुळे आम्ही दोघेजणं रुसलोय. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आता पाळणा आणायलाच हवा, नाहीतर भूमी उगाचच रागवेल. त्यानंतर इथे पारितोष आणि त्याची बायको दोघेजणं इथे चकुलीबरोबर आता खेळत असतात. तेव्हा इथे पारितोष म्हणतो, बघ ना, आता कशी शांत झाली ना, आणि वरती काय बघते मागापासून काय माहिती, लहान मुलं अशी वरती का बघत असतात. तेव्हा इथे आता त्याची बायको म्हणत असते, आणि मगाशी तू भूमी आणि आकाशला फोन केला होतास तेव्हा तू एकटाच बोललास, माझ्याजवळ दिलंसुद्धा नाहीस बोलायला, आणि ओळखसुद्धा नाही करून दिलीस. तेव्हा पारितोष म्हणत असतो, अगं, आता घाईघाईने कशाला बोलायचं, आपण भेटायला जाणारच आहोत ना. तेव्हा त्याची बायको म्हणते, बाळ रडायला लागलं म्हणून तू डिस्टर्ब झालास ना. तेव्हा पारितोष म्हणतो, नाही, असं अजिबात नाही आहे, बाळ तर रडायला लागलंच, पण तिकडे आकाशसुद्धा कामात असेल ना, म्हणून मी जास्त बोललो नाही. मी त्यांना सरप्राईज देणार आहे, एकतर तुझी त्यांच्याबरोबर भेट घालून देणार आहे, आणि आपल्याला आता मुलगी आहे की नाही, मग आता आपल्या मुलीचीसुद्धा ओळख करून द्यायला नको. तेव्हा आपण त्यांना परवा भेटायला जाऊया. उद्या माझी ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे, ती झाल्यानंतर आपण सावशीतपणे परवाला आपण आकाश आणि भूमी यांना भेटायला जाऊया. तेव्हा इथे त्याची बायको म्हणते, ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता पौर्णिमा आणि नीलांबरी दोघीजणी बसलेल्या असतात. पौर्णिमा खूपच जास्त रागवलेली असते, कारण तिचा डाव फसलेला असतो. भूमीला सत्य सांगायला गेलेले असते, आणि इथे मानसीने तिचं चांगलं थोबाड फोडलेलं असतं. तेव्हा नीलांबरी म्हणत असते की चांगल्या पद्धतीने आपण त्या भूमीला सत्य सांगायला गेलो होतो, चांगली संधी चालून आली होती, पण ती मानसी आली ना, आणि सगळं काही तिने उद्ध्वस्त करून टाकलं, आपल्याला सत्यसुद्धा सांगू दिलं नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, काही झालं ना तरीसुद्धा मी तिला सत्य सांगणार म्हणजे सांगणारच.
तेवढ्यातच तिथे रागिनी येते. रागिनी म्हणत असते, "ए पौर्णिमा, एक काम कर गं, तुझा एखादा दागिना दे मला लवकर." तेव्हा पौर्णिमा म्हणते, "आई, अहो माझ्याकडे काय तुम्ही सारखे दागिने मागताय? माझ्याकडे काही दागिन्यांचं इथे आता झाड लागले का?" तेव्हा रागिनी म्हणते, "हे बघ, तुझ्याकडे झाड आहे की नाही, की खाण आहे, ते मला बरोबर माहिती आहे आणि त्या खाणीतून एकच दागिना मागते, कळलं ना?" तेव्हा नीलांबरी म्हणते, "अहो, पण आता तुम्हाला दागिना कशाला हवा आहे? तुम्हाला मागच्या वेळेला सुद्धा दागिना दिला होता ना?" तेव्हा रागिनी म्हणते, "तो दागिना मला दिला नव्हता. आपल्याला त्या सिस्टरला आणि त्या वॉर्डबॉयला पैसे द्यायचे होते ना त्यांच्या कामाचे, म्हणून दिला होता. त्याने माझा काही फायदा झालेला नाही आहे, कळलं ना?" तेव्हा इथे रागिनी म्हणते, "आता मला एक दागिना दे." पौर्णिमा म्हणते, "कशाला हवा आहे तुम्हाला आई?" तेव्हा रागिनी म्हणते, "अगं ते सिस्टर आणि वॉर्डबॉय खाली बंगल्याच्या खाली मला भेटायला आले होते आणि त्यांना अजून पैसे हवेत आणि जर नाही दिले ना तर त्यांनी मला धमकी दिली की आतमध्ये येऊन आकाश आणि भूमीला सगळं सत्य सांगतील म्हणून, आणि म्हणून मी आता खूप मोठ्या गोत्यात आले. तेव्हा तुला म्हणते की एखादा दागिना दे, तो विकून जे काही पैसे येतील ना ते मी त्या लोकांना देणार आहे तोंड गप्प करायला. कारण आता जर त्यांनी सगळ्यांना सांगितलं माझं सत्य की मी बदललेले नाही आहे, तर या घरामध्ये मला जे स्थान हवं आहे, जे मला कांड करायचे आहे ते मला करता येणार नाही. भूमी आणि आकाशला त्रास देऊन त्यांना वेगळं करता येणार नाही. त्यांना मरण यातना द्यायच्या आहेत मला, म्हणून या घरामध्ये मी आले की नाही. पण जर आता त्या वॉर्डबॉयने किंवा त्या सिस्टरने सगळं सत्य आकाश भूमीला सांगितलं तर मला प्लॅनिंग करता येणार आहे का? मग ते दोघंजणं मिळून या घरातून मला हकलून नाही का देणार? तेव्हा मी तुला म्हणते की काही झालं ना तरीसुद्धा एखादा दागिना दे. या घरामध्ये मी आली आहे भूमी आणि आकाशला त्रास देण्यासाठी, आणि मी त्यांना त्रास दिल्याशिवाय काही स्वस्थ बसणार नाही. पण तू आहेस ना, तू फक्त स्वतःचा विचार करतेस. आपलं ठरलं आहे ना की आपण एक टीम म्हणून काम करायचं, आणि त्यासाठी आता मला तुझा दागिना हवा आहे, कारण मला गरज आहे त्याची म्हणून." तेव्हा नीलांबरी म्हणते, "अहो पण तुम्ही सारखाच दागिना मागताय." तेव्हा रागिनी म्हणते, "मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे पैशामध्ये, दागिन्यामध्ये. कसलाही मोह नाही आहे मला आता. आता माझं फक्त एकच ध्येय आहे, इथे आकाश आणि भूमीची बरबादी. ते करण्यासाठी मी इथे आले. तो माझा अजेंडा आहे. कळलं तुम्हाला?" हिचा तो एक कवडीमोल दागिना घेऊन मी काय करणार आहे सांगा हो मला. सांगा ना, एका दागिन्यामध्ये मी काय करणार आहे? काय घर बांधणार आहे का? तेव्हा नीलांबरी म्हणते, "अहो पण आता ती सारखे कुठून आणणार?" तेव्हा रागिनी म्हणते, "तुम्ही तर गप्पच बसा. मध्ये मध्ये काही बोलू नका. जेव्हा इथे भूमीचं बाळ आपण बदललं तेव्हा आनंद कुणाला झाला होता? तिला झालेलं दुःख बघून तुला आनंद झाला ना? तुला समाधान मिळालं की नाही? मग जर आता त्यांचं तोंड बंद करण्यासाठी आणि मला स्वतःला वाचवण्यासाठी जर एक दागिना मला हवा आहे, तर नाही का म्हणतेस गं?" तेव्हा इकडे आता रागिनी म्हणत असते, "हे बघ, जास्त शहाणपणा करायचं नाही. जर माझी तुला गरज असेल ना, तर एवढे प्रश्न विचारायचे नाही. जर एकटी काही करू शकतेस का? भूमी आणि आकाशला तू त्रास देऊ शकतेस का? त्यांना एकटी उद्ध्वस्त करू शकतेस का? नाही ना. माझी गरज लागणारच आहे तुला. मग मला इतके प्रश्न विचारायचे नाही." तेव्हा इकडे रागिनीला राग येतो आणि ती पौर्णिमाचा गळा दाबते आणि म्हणते की "हे दागिने, हे सगळं मला अजिबात नको आहे. मला काही याचा मोह नाही आहे, आणि तुझा एखादा दागिना घेऊन मला काय एवढं मिळणार आहे गं? मला जे हवं आहे ना ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मिळणार नाही आहे. मला या अख्ख्या संपत्तीवरती कब्जा करायचा आहे, अख्ख्या बिझनेसवरती कब्जा करायचा आहे. कळलं ना तुला?" तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, "हो कळलं." तेव्हा नीलांबरी म्हणते, "जा जा पुन्नू जा. अगं जा, दागिना दे ना त्यांना. त्यांना गरज आहे ना, आपल्यालाच मदत करतायत त्या. जा, दागिना नेऊन दे जा." तेव्हा इकडे रागिनी म्हणते, "नीलांबरीजी, मला माहिती आहे तुम्ही कशा आहात त्या. तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे आणि कशात नाही ते सुद्धा मला अगदी बरोबर माहिती आहे, आणि म्हणूनच तुम्हाला सांगते, तुम्ही तुमच्या मुलीबरोबर अशा वागू शकता, तर तुम्ही कुणाबरोबर कशा वागू शकता ना, हे सुद्धा मला माहिती आहे. पण आमच्यामध्ये बोलायचं नाही." तेव्हा रागिनी म्हणते, "आणि हे बघ, यापुढे मला प्रश्न नाही विचारायचे हां. मी जेव्हा जेव्हा काही सांगेन ना त्याच्यामागे काहीतरी कारण असेल, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि जर पुन्हा असं काही बोललीस तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. तुला माहिती आहे ना मी काय करू शकते." तेव्हा इकडे आता नीलांबरी म्हणते, "हो हो, माहिती आहे, माहिती आहे." आणि पौर्णिमासुद्धा गप्प बसलेली असते. तेव्हा नीलांबरी म्हणते, "पौर्णिमा, अगं बघितलंस ना तुझ्या सासूने किती रुद्र अवतार धारण केलं होतं ते? मला तर वाटलं होतं की आपल्यावरती झडप घालते की काय, आपल्यालाच मारून टाकते की काय. याच्यापुढे आपण तिला अजिबात काही बोलायचं नाही आहे.
तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आई ते जाऊ दे गं सगळं, मला त्याचं आता काही देणं घेणं नाही आहे दागिन्या वगैरेंचं. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की भूमीला सत्य कसं काय सांगायचं, आपण त्याच्यावरती फोकस ठेवूया, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया. तेव्हा नीलंबरी म्हणते, आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल भूमीला सत्य सांगण्यासाठी. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आयडिया, माझ्याकडे एक खूप मोठी आयडिया आहे असं म्हणते.